जात नाही ती जात अशी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे। मात्र फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या राज्यामध्ये हे घडू नये अशी अपेक्षा करणं काही गैर नाही। पण ज्या वयामध्ये एकतेचे संस्कार द्यायचे तेव्हाच जर कोणी जातीपातींचं विष कालवत असेल तर ही घटना घडली आहे यवतमाळमध्ये। पण सगळ्यांनीच याची दखल घ्यावी अशी ही घटना आहे। नेमकं काय घडलंय बघूयात। खालीलपैकी उच्च जात कोणती असा प्रश्न विचारून तुम्हाला 4 पर्याय दिले तर अनेकांना या प्रश्नाने निश्चितच धक्का बसेल। कारण जात विचारणं हा निदान आधुनिक महाराष्ट्रात तरी सुसंस्कृतपणा मानला जात नाही। मात्र चक्क एका परीक्षेतच शालेय विद्यार्थ्यांना नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आणि अनेकांना धक्का बसला। यवतमाळमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकरता मोहीम राबवली जाते। टार्गेट पिकअप्स ही संस्था सुमारे 24,000 विद्यार्थ्यांकडून सराव करून घेते। 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एका सराव चाचणीत यापैकी उच्च जात कोणती असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याखाली पर्याय म्हणून चक्क आता कालबाह्य झालेल्या 4 वर्णांची नावं देण्यात आली। या प्रकारामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून संतापाची भावना व्यक्त होतीये। ही गोष्ट सहजासहजी आलेली नाही। जातीयता, धर्मांधता आणि धर्मवाद निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक जे प्रयत्न होत आहे, या प्रयत्नाचं फलित म्हणून हे कालचे प्रश्नोत्तर आलेले आहे। आमच्या सीओनी कलेक्टरनी आता खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे, अत्यंत कडक त्यांना पनिशमेंट केली पाहिजे की ज्याच्यामुळे ही दहशत निर्माण होईल, कोणीही अशा प्रकारची हिंमत करणार नाही। ही भूमिका राज्यकर्त्यांनी आणि आमच्या प्रशासनकर्त्यांनी घेतली पाहिजे अशी माझी भूमिका आहे। समानता आहे, जातीभेद निर्मूलन आहे, याकरिता विशेष प्रयत्न व्हावे अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी कोणी हा प्रश्न सेट केलेला आहे त्याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि अशा पद्धतीचा प्रश्न पुन्हा इतर सराव परीक्षेत येऊ नये। आणि निश्चितच खोडसाळपणाने केलेला प्रश्न असल्यामुळे उत्पन्न हा प्रश्न पत्रिकेत आल्यामुळे आपण यावर प्रशासनाने निश्चित कारवाई करावी अशी संघटनेच्या वतीनं मी विनंती करतो। या निमित्ताने सरकारवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। खरं तर जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यात आधी निलंबित केलं पाहिजे, सगळ्यात आधी, नंतर पुढच्या गोष्टी होतील। कारण आज आपण या हिंदुस्थानात राहतो, समानतेचं आपल्या घटनेत सगळ्यांना समान लेखलेलं आहे। कोणती जात, पहिली गोष्ट तर जातपात मानलीच नाही पाहिजे असा प्रश्न विचारणं, तेही विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न रुजवणं हे अतिशय समाजाच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे। ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारलेला आहे त्यांना मी सांगू इच्छितो, हा प्रश्न विचारल्यामुळे संविधानाचा अपमान झालाय। हा प्रश्न विचारून आपण नवपेशवाई आणि मनुस्मृतीचा विचार लादण्याचं कुकर्म करताना आपण दिसत आहात। ज्यांनी कोणी हे केलेलं आहे यांची चौकशी करण्यात यावी। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। सर्व स्तरातून या संतापजनक प्रकारावर टीका होऊ लागल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी काहीशी बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला। आपण जातीचा आता कुठेही उल्लेख करत नाही आणि जातीनं आपण कधी संबोधत पण नाही आहे। त्याच्यामुळं जाणीवपूर्वक बालमनावरती अशा प्रकारे बिंबवण्याचं काम काही प्रवृत्ती करतात का याचा शोध मला वाटतं या माध्यमातून घ्यावा लागेल। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणानं आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये करतोय। तर यावर संबंधित संस्थेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ मंदार पत्की यांनी दिली आहे। NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आपल्या शिक्षण पद्धतीच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात एकतेची भावना निर्माण करणं। उच्च नीच, गरीब श्रीमंत अशी दरी पडू नये म्हणून सगळ्याच शाळा गणवेशाचं तत्व पाळतात। यवतमाळमध्ये घडलेली घटना यालाच छेद देणारी आणि म्हणूनच गंभीरही आहे। उच्च जात कोणती हा प्रश्न कोणाला पडला आणि तो विद्यार्थ्यांना विचारावा असं कोणाला वाटलं याचा शोध घेतला जाणं आणि त्याच्यावर कडक कारवाई करणं आवश्यक आहे। तसं झालं तरच यापुढे असले प्रश्न विचारण्याची हिंमत कुणी करणार नाही। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.